नमस्कार, मी गुगल प्ले स्टोअरवरून MCIM तत्पर अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. कृपया खालील सूचनांचे अनुसरण करा. गुगल प्ले स्टोअर निवडा. MCIM तत्पर टाईप करा. खालील यादीतून MCIM तत्पर निवडा आणि इन्स्टॉल बटनवर क्लिक करा. डाउनलोड झाल्यावर ओपन बटनवर क्लिक करा. आता ॲप उघडेल आणि आपण होम स्क्रीनवर नूतनीकरण फॉर्मवर क्लिक करू शकता. कृपया मीडिया रीड अँड राईट ॲक्सेसला परवानगी द्या. रजिस्ट्रेशन नंबर टाईप करा. मोबाईल नंबर जो आधार लिंक असेल तो टाईप करा. एक OTP येईल, तो 4 अंकी OTP टाईप करा. जर OTP 2 मिनिटांनंतरही आला नाही तर रिसेंड OTPवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतरून तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची यादी दिसेल. गॉट इटवर क्लिक करा. त्यानंतरून रिन्युअल स्टेटस दिसेल. त्यात 4 स्टेप आहेत. अपलोड फोटो, क्लिक ऑन फोटो गाईडलाईन, योग्य फोटो फाईल निवडा. सिस्टम व्हॅलिडेट इमेज, अपलोडवर क्लिक करा. फोटो अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज विंडोवर दिसेल. आता आवश्यक कागदपत्रांची यादी पुन्हा एकदा दिसेल. तुम्ही डोंट शो अगेनवर क्लिक करू शकता. स्टेप 2 रिन्युअल फॉर्म. आता तुम्ही पर्सनल डिटेल्स स्क्रीनवर पाहू शकता. सिलेक्ट नेम प्रिफिक्स. तुमचे नाव, आडनाव तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटनुसार टाका. फॉर्ममध्ये जेंडर सिलेक्ट करा. तुमची जन्मतारीख निवडा. तुमचा रक्तगट निवडा. जन्माचे ठिकाण माहीत असल्यास टाका. आधार नंबर टाईप करा. पॅन नंबर टाईप करा. वडिलांचे संपूर्ण नाव टाईप करा. आईचे संपूर्ण नाव टाईप करा. जोडीदाराचे संपूर्ण नाव टाईप करा. तुम्हाला तुमचे नाव सर्टिफिकेटवर बदलायचे आहे का? जर हो असेल तर नवीन नावाचे प्रिफिक्स निवडा. नवीन नाव टाईप करा. खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये अपलोड करा. फाईल साईज 200 KB ते 2 MB. गव्हर्नमेंट गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट किंवा इंडेमनिटी बॉन्ड. इंडेमनिटी बॉन्ड डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. नेक्स्टवर क्लिक करा. तुमची स्वाक्षरी PNG JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. फाईल साईज 255 KB पेक्षा जास्त नसावी. स्वाक्षरीसाठी शक्यतो पांढऱ्या कागदावर 0.5 mm काळ्या बॉलपेनचा वापर करावा. आता ब्राउज अँड अपलोडवर क्लिक करा. स्वाक्षरी गरजेनुसार क्रॉप करून अपलोड करा.
नेक्स्टवर क्लिक करा. वैयक्तिक माहिती पूर्णपणे भरली असेल तर त्यासमोर टिक आयकॉन दिसेल, नाहीतर एरर आयकॉन दिसेल. आता संपर्कासाठीचा संपूर्ण पत्ता टाईप करा आणि त्यामध्ये शहर, राज्य, तालुका, जिल्हा यांचा समावेश करू नका. आता तुमचे राज्य निवडा. शहराचे नाव टाईप करा. जिल्हा निवडा. तालुका निवडा. तुमचे क्षेत्र निवडा. पिनकोड टाईप करा. तुमचा लॉग इन केलेला मोबाईल नंबर दिसेल. आता तुम्ही 2 पर्यायी मोबाईल नंबर टाईप करू शकता. तुमचा लँडलाईन नंबर STD कोडसह टाईप करा. आता तुमचा ईमेल ID टाईप करा. ईमेल IDची खात्री करण्यासाठी वरील ईमेल ID पुन्हा टाईप करा. पर्यायी ईमेल ID टाईप करा. नेक्स्टवर क्लिक करा. संपर्कासाठीची माहिती पूर्णपणे भरली असेल तर त्यासमोर टिक आयकॉन दिसेल, नाहीतर एरर आयकॉन दिसेल. शैक्षणिक पात्रता. कृपया याची नोंद घ्या. रजिस्ट्रेशन नंबर आणि शेड्यूल ऑटोमॅटिकली दिसेल. आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सिरियल नंबरमध्ये फक्त अंक टाईप करा. आता रजिस्ट्रेशनची तारीख निवडा. फॅकल्टीची निवड करा. राज्य निवडा. युनिव्हर्सिटी निवडा. कॉलेज इन्स्टिट्यूटचे नाव निवडा. तुमचे क्वालिफिकेशन निवडा. याची नोंद घ्या. तुमचे क्वालिफिकेशन इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिलच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या शेड्यूलमध्ये कलम 1970 नुसार निर्दिष्ट केलेले असावे. प्रवेशाचे वर्ष निवडा. पासिंग इयर निवडा. पदवी मिळालेली तारीख निवडा. आता डॉक्युमेंट अपलोड करा, जे 200 KB ते 2 MB या साईजमध्ये असेल आणि जे PDF फॉर्मॅटमध्ये असेल. MCIMचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जोडा आणि डिग्री सर्टिफिकेट जोडा. SSCचे पासिंग इयर निवडा. SSC बोर्डाचे नाव निवडा. सूचना: जर तुम्ही SSC महाराष्ट्र बोर्डाबाहेरून पूर्ण केले असेल तर बोर्डाचे नाव टाईप करा. पासिंग इयर HSCचे निवडा.
सूचना: जर तुम्ही HSC महाराष्ट्र बोर्डाबाहेरून पूर्ण केले असेल तर बोर्डाचे नाव टाईप करा. तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता MCIM बरोबर रजिस्टर केली असेल तर येस करा. राज्य निवडा. रजिस्ट्रेशन ID टाईप करा. एकापेक्षा जास्त राज्य आणि ID निवडण्यासाठी अधिक चिन्हावर क्लिक करा. तुमच्याकडे ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर याची नोंद घ्या. तुमचे क्वालिफिकेशन दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या शेड्यूलमध्ये इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिलच्या मध्ये कलम 1970 नुसार निर्दिष्ट केलेले असावे. जर हो असेल तर तुमचे ॲडिशनल क्वालिफिकेशन MCIM सोबत रजिस्टर आहे का, नसल्यास तुम्हाला रजिस्टर करायचे आहे का. तुम्हाला प्रॅक्टिस करण्याचे अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला तुमचे ॲडिशनल क्वालिफिकेशन MCIM बरोबर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही तुमचे ॲडिशनल क्वालिफिकेशन रजिस्टर करू इच्छित असाल तर त्याचे 2000 रुपये आकारण्यात येतील. आता तुम्हाला तुमचे ॲडिशनल क्वालिफिकेशन निवडायचे आहेत. आयुर्वेद फॅकल्टी आधीच निवडलेली आहे. क्वालिफिकेशन निवडा. राज्य जिथून ॲडिशनल डिग्री घेतली असेल निवडा. युनिव्हर्सिटीचे नाव निवडा. महाविद्यालयाचे नाव निवडा. सब्जेक्टचे नाव निवडा. इयर ऑफ पासिंग निवडा. आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जे 200 KB ते 2 MB या साईजमध्ये असेल आणि PDF फॉर्मॅटमध्ये असेल. आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र किंवा MS आणि PG डिप्लोमा डिग्री. ब्राउज अँड अपलोडवर क्लिक करा. तुमचे प्रमाणपत्र निवडा आणि अपलोड करा. नेक्स्टवर क्लिक करा. जर CCIM पेक्षा अन्य क्वालिफिकेशन असेल तर येस सिलेक्ट करा. क्वालिफिकेशन सिलेक्ट करा. इन्स्टिट्यूट आणि पासिंग इयर टाईप करा. एकापेक्षा जास्त क्वालिफिकेशन असतील तर अधिक चिन्हावर क्लिक करा. टिक आयकॉन दिसेल ऑक्युपेशनच्या बाजूला जर तुम्ही अचूक माहिती भरली असेल तर. आता तुम्ही ऑक्युपेशनलच्या सेक्शनमध्ये आहात. तुम्ही एकापेक्षा अधिक ऑक्युपेशन निवडू शकता. त्यासाठी मी तुमच्या माहितीसाठी सगळे पर्याय निवडत आहे. प्रॅक्टिशनर, टीचर, ऑफिशियल, अदर, PG स्कॉलर, स्टुडंट. आता मी माहिती भरायला सुरुवात करत आहे. पत्ता टाईप करत आहे. ॲड्रेस 1. आता मोड निवडा. सिस्टम निवडा. टाईप निवडा. आता ॲड्रेस 2 निवडा. मोड निवडा. सिस्टम निवडा. टाईप निवडा. ॲड्रेस 3 निवडा. मोड निवडा. सिस्टम निवडा. टाईप निवडा. जर अजून ॲड्रेस हवे असतील तर अधिक बटनावर क्लिक करा. टीचर CCIM टीचर कोड टाका.
डिपार्टमेंट आणि फॅकल्टी आपोआप दिसेल. आता राज्य निवडा. युनिव्हर्सिटी निवडा. महाविद्यालयाचे नाव निवडा. पद निवडा. PG ॲडमिशन इयर निवडा. फॅकल्टी निवडा. स्टेट निवडा. युनिव्हर्सिटी निवडा. कॉलेज नेम निवडा. सब्जेक्ट निवडा. ऑफिशियल. गव्हर्नमेंट निवडा. पोस्ट निवडा. टाईप निवडा. माहिती टाईप करा. अदर पर्याय निवडला असल्यास त्यात माहिती टाईप करा. प्रेफर्ड लोकेशन मध्ये आलात. आपल्याला सोयीचे असणारे ठिकाण निवडा. सूचना: तुम्हाला जे ठिकाण सोयीचे आहे ते मिळेल याची खात्री देता येत नाही, परंतु तुम्ही निवडलेल्या ठिकाणाच्या जवळचे ठिकाण तुम्हाला मिळेल. सेव्ह बटनवर क्लिक करा. तुम्हाला एक स्क्रीन दिसेल. त्यातील माहितीनुसार एकदा फॉर्म भरल्यानंतर एडिट करता येणार नाही. खात्रीसाठी तुम्ही रिव्ह्यूवर क्लिक करू शकता. त्यामुळे तुम्हाला फॉर्म बघता किंवा एडिट करता येईल. आणि फॉर्म सबमिट करण्यासाठी डिक्लेरेशनवर क्लिक करून सबमिट फॉर्मवर क्लिक करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला तो बदलता येणार नाही. मी डिक्लेरेशन पॉपअप मधून रिव्ह्यू ऑप्शन सिलेक्ट करत आहे. आता रिव्ह्यूवर क्लिक केल्यावर तुम्ही पर्सनल सेक्शनवर याल. काही बदल करायचे असतील तर ते बदल करून नेक्स्टवर क्लिक करा. कॉन्टॅक्ट डिटेल्सवर याल. काही बदल करायचे असतील तर ते बदल करून नेक्स्टवर क्लिक करा. तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स दिसतील. मी ॲडिशनल क्वालिफिकेशन MCIM सोबत रजिस्टर करू इच्छिते, त्यामुळे मला पुढील प्रमाणे नोट दिसत आहे. जर तुम्ही तुमचे ॲडिशनल क्वालिफिकेशन रजिस्टर करू इच्छित असाल तर त्याचे 2000 रुपये आकारण्यात येतील. खालील नोटवरून ओकेवर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करा. जर तुम्हाला ऑक्युपेशनमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते करून तुम्ही नेक्स्टवर क्लिक करा. आता तुम्ही प्रेफर्ड लोकेशनमध्ये जाल. उदाहरणार्थ मी इथे पुणे लोकेशन चेंज करून सांगली करत आहे. आता सेव्ह बटनवर क्लिक करून डिक्लेरेशनवर क्लिक करून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर फी स्ट्रक्चर दिसेल. आता मेक पेमेंटवर क्लिक करू शकता. SBI ई-पेमेंट गेटवे पेज दिसेल. तुम्हाला तिथे तुमचे पेमेंट डिटेल दिसतील. तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंट करू शकता. पेमेंट करण्यासाठी तुम्ही कार्ड नंबर टाईप करा. एक्सपायरी डेट, मंथ, इयर निवडा. 3 अंकी CVV नंबर टाईप करा. कार्डधारकाचे नाव टाईप करा. पे नाववर क्लिक करा. आता पेमेंट करायचे नसेल तर कॅन्सल बटनवर क्लिक करा. कॅन्सल केल्यानंतरून तुम्हाला ट्रान्झॅक्शन फेल्ड मेसेज स्क्रीनवरती दिसेल.
त्यानंतरून तुम्ही 10 सेकंदांनी होमपेजवर रिडायरेक्ट व्हाल. होमपेजवर रिडायरेक्ट झाल्यावर रिन्युअल फॉर्मवर क्लिक करा. रिन्युअल स्टेटसमध्ये व्ह्यू सबमिटेड फॉर्मवर क्लिक केले असता तुम्हाला फॉर्म PDF फॉर्मॅटमध्ये दिसेल. जर आधी पेमेंट केले नसेल तर पेमेंटवर क्लिक करा. मेक पेमेंटवर क्लिक करा. SBI ई-पेमेंट गेटवे पेज दिसेल. तुम्हाला तिथे तुमचे पेमेंट डिटेल दिसतील. तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंट करू शकता. पे नाववर क्लिक करा. यानंतर तुम्ही 10 सेकंदांनी होमपेजवर रिडायरेक्ट व्हाल.